RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलंय। देव झालो असं म्हणू नये, तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। जेजुरीमधील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलंय। सरसंघचालक मोहन भागवत यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। तर मागील काही दिवसांपासून मोहन भागवत यांचे भाजपवर टीका करणारे अशी वक्तव्य समोर आलेली होती। पंतप्रधान मोदींवर टीका करणारी वक्तव्य ही समोर आली होती आणि अशातच त्यांनी हे मोठं विधान केलंय। देव झालो असं स्वतः म्हणू नये, तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या असं एका कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मोहन भागवतांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल उपस्थित होतो। तर दिसायला लागतो लोकांना आणि देवतुल्य महापुरुष वगैरे म्हणतात तेव्हा मला एक क्षण थांबावं लागतं जरा, कारण मला पक्का माहित आहे मी काय आहे ते। असं काही झालं की ते कानाच्या इथूनच परत जावं, मनात येऊ नये याच्यासाठी परिश्रम करावे लागतात। आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितकं करावं, म्हणजे चमकू नये कोणी असं मी म्हणत नाही। प्रत्येकाने देवभात झालं पाहिजे, परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवतील। आपण मी देव झालो असं मानू नये। हा जो आदर्श आहे हा आदर्श भैयाजींच्या रूपाने आपल्या समोर आहे। ही गोष्ट खरीच आहे की स्वतःला देव समजूत नाही कोणी। शेवटी या विषयामध्ये अत्यंत स्पष्टपणे मांडला गेला, त्यामुळे माझं यावर बोलणं योग्य नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।